शेतकऱ्यांसाठी बैल हा फक्त प्राणी नसून त्यांच्यासाठी घरातील एक सदस्य असतो, कुटुंबातील मुलाबाळाप्रमाणेच असतो. मांगलीतील संभाजी महिपती तडाखे यांच्यासोबत घडलेली घटना माणूस आणि मुक्या प्राण्याच्या सहजीवनाचं उत्कृष्ट उदाहरण. जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी गेला होता मालक, तेव्हा हा सर्जा नावाचा बैल अर्धवट असलेल्या जो शेजारी चारा खात बसला होता आणि अचानक वैरण कापण्यासाठी गेलेला हा शेतकरी मालक त्याला शेतात अस्वस्थ वाटू लागलं. एक हात आणि एक पाय जड झाल्याचं त्याला जाणवत होतं, म्हणजेच त्यांना पॅरालायसिस झटका आला होता. तेव्हा अस्वस्थ झालेला हा मालक वेदनेनं विवळत होता. काय करावं आणि काय नाही त्याला सुचत नव्हतं. अखेर जीवापाड प्रेम करणाऱ्या आपल्या बैलाला म्हणजे सर्जाला विवळत त्यानं हाक दिली. तेव्हा या बैलाला समजलं या मालकाची हाक पहिल्यासारखी नाही. बैलाला समजलं नक्कीच मालक हा अडचणीत आहे. तेव्हा हा बैल तडकाफडकी आपल्या मालकाकडे धाव घेतो आणि अर्धवट उचललेला जू आणि त्याच्यावर असणारं वजं सर्जानं स्वतःच्या खांद्यावर घेऊन आपल्या मालकाला कसं तरी त्या गाडीत बसवलं. वेदनेनं अस्वस्थ होऊन विवळत असलेला हा शेतमालक आपल्या सर्जाला म्हणतो घराकडे चल. तेव्हा सर्जानं देखील गाड्याभोवती सापती नसताना देखील मालकाला 4 किलोमीटरपर्यंत घरापर्यंत आणून सोडलं. घरी पोचताच या सर्जानं जोरात हंबरडा फोडला. हा आवाज ऐकून कुटुंबीय देखील बाहेर आलं आणि त्याने तातडीनं अस्वस्थ झालेल्या मालकास रुग्णालयात दाखल केलं. उपचारानंतर घरी आल्यानंतर संभाजी तडके ढसाढसा रडू लागले. मुख्य सर्जाच्या या सतर्कतेमुळेच मला जीवनदान मिळाले हे कुटुंबाला सांगताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर होत होते. या भावनिक क्षणाने माणूस आणि प्राणी यांच्यातील नातं किती सुंदर आणि किती जवळचं असतं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे. अशाच बातम्यांसाठी तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. धन्यवाद.